पुणे ते सांगली असा प्रवास करणाऱ्या प्रवासी महिलेच्या बॅगेत ठेवलेले 1,49,000चे दागिने अज्ञात चोरट्यांनी हातोहात लंपास केले। सदर चोरीची घटना ही दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी स्वारगेट ते कवठे महांकाळ या बसमध्ये झाली। या प्रकरणी रोहिणी विकास उमाप वय 42 राहणार बुद्रुक शिक्रापूर जिल्हा पुणे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की रोहिणी उमाप या पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर जवळील बुद्रुक येथे राहतात। रोहिणी यांनी 1 ऑगस्ट 2024 रोजी कामानिमित्त सांगलीकडे येत होत्या। स्वारगेट ते कवठे महांकाळ या एसटी बसमधून त्या प्रवास करत होत्या आणि यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या प्रवासी बॅगेत ठेवलेले 1,39,000 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले। रोहिणी उमाप या रात्री 11 वाजण्याच्या सुमारास विश्रामबागमध्ये उतरल्या असता त्यांना सदर चोरीची घटना निदर्शनास आली आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा गावी गेल्यानंतर स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली। स्वारगेट पोलिसांनी सदरचा गुन्हा विश्रामबाग पोलीस ठाण्याकडे वर्ग केला। त्यानंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांकडून विरोधात गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी पुणे।